नमस्कार मंडळी, मधुस कुकिंग स्टोरीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण माझ्या पद्धतीची भोगीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे सगळी पूर्व तयारी केलेली आहे। कढई छान तापली की सगळ्या भाज्या मटार, सोलाने, पावटा, वांग, बटाटा, गाजर, पातीचा कांदा थोडंसं तेल टाकून छान परतून घ्यायच्या, जेणेकरून भाज्यांमधला कच्चापणा जातो। सगळ्या भाज्या परतून घेतल्या की त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ घालायचे। जिरे मोहरी छान तडतडले की 1 वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा। कांदा भाजत आला की 7 ते 8 पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा। लसूण पण छान परतून घ्यायचा। आता त्यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। मसाले फोडणीमध्ये छान भाजून घ्यायचे। घेवड्याची शेंग व वालपापडी वगळता परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या आणि भाज्या मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायच्या। मसाले भाज्यांना छान कोट झाले की अर्धा तास आधी भिजवलेले शेंगदाणे आणि की भाज्या बुडतील इतके गरम पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि छोटासा गुळाचा खडा घालून छान मिक्स करून झाकण लावून 5 ते 7 मिनिटं भाजी शिजू द्यायची। भाजी शिजते तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा भाजलेलं कारळं, 1 चमचा भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे घेऊन छान बारीक कूट करून घ्यायचं। साधारण 7 मिनिटांनी त्यामध्ये परतून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा, वालपापडी, कांद्याची पात आणि तयार करून घेतलेला कूट घालून मिक्स करून अजून 5 मिनिटे झाकण लावून भाजी शिजू द्यायची। 5 ते 7 मिनिटांनी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की आपली भोगीची भाजी तयार। बघा काय चमचमीत दिसते भोगीची भाजी। या पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर भरपूर शेअर करा। धन्यवाद।